की बघा आज आपण नवीन पॉईंट बघतोय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे, यामध्ये याचं जे स्टेटमेंट आहे खूप महत्वाचं आहे, ते आपण समजून घेणार आहे. त्याच्या अगोदर डायग्राम समजून घेऊ म्हणजे स्टेटमेंट समजून घेता येईल आपल्याला. तर बघा आपण काय केलं, कन्सिडर केली एक रिजिड बॉडी एनी शेपची. तर रिजिड बॉडी कन्सिडर करायचो, तर इथं आपण रिजिड बॉडी कन्सिडर न करता इथं आपण आता म्हणणार आहे लॅमिनार ऑब्जेक्ट. काय लॅमिनार? प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट. म्हणजे थोडस पातळ पत्रा असतो ना, तशा पद्धतीचा हा लॅमिनार ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये 3 ऍक्सिस आहेत. किती ऍक्सिस आहेत? 3. हे बघा इथे याचं सपोज असं सेंटर आहे असं पकडलं आपण कुठेतरी, तर याचे 3 ऍक्सिस आहे. हा एक्स ऍक्सिस सपोज, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा कोणता आहे समजा हा झेड ऍक्सिस आहे. हे तीनही ऍक्सिस जे आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर. कसे आहेत एकमेकाला? परपेंडिक्युलर. यामध्ये आपण एक इलेमेंट कन्सिडर केला पी पॉइंटला, ज्याचं मास काय समजा डीएम. काय? डीएम. इथं समजा याचा ओरिजिन आहे, आपण ही जॉईन करून घेतलं, ओपी जॉईन करून घेतलं. नंतर बघा एक्स आणि वाय जॉईन करून घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे, याला नाव द्या तुमच्या मनाने काही पण. याला एम नाव द्या, याला एन नाव द्या. ठीक आहे, नाव चेंज केले तरी चालते. आता बघा इथून इथपर्यंत जे अंतर आहे ना, लक्ष द्या, ही एम टू पी समजा, हे जर समजा हे अंतर हे वाय ऍक्सिस आहे ना, हा इतका वाय ऍक्सिस, हे जर वाय आहे तर हे समोरचं पण किती आहे? वाय. हे थोडस असं झालंय बघा, म्हणजे सेम दिसत. ठीक आहे, आणि जर समज हा ओएम हा एक्स ऍक्सिस वरती ना, सपोज हा ओएम जर एक्स आहे तर समोरचा एन पी बी काय राहणार आहे? एक्स राहणार. समजलाय तुम्हाला? बघा हा ओएम, हा एन पी, हा ओएन आणि हा एम पी. यामध्ये बघा मोमेंट ऑफ, आता समजा हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने फिरतोय. ठीक आहे, याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आय एक्स आहे. याच्या अबाउट जो आहे तो आय वाय आहे. आणि याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय आहे? आय झेड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स वाय झेड ऍक्सिस. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने काय होतंय, हा लॅमिनार ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय कोणाच्या अबाउट? एक्स वाय झेडच्या अबाउट. तर यांनी काय केलेलं आहे बघा इथं सिम्पली, हा झेड ऍक्सिस कसा आहे रे? याला परपेंडिक्युलर आहे. याला कसा आहे? परपेंडिक्युलर. आणि याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय? आय झेड. झेड ऍक्सिस कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय? आय झेड. त्याच्यानंतर हा काय असतो माहिती का? आय झेड हा बाकीच्या दोन, हे दोन एक्स आणि वाय हे म्युच्युअली परपेंडिक्युलर, म्हणजे जवळचे परपेंडिक्युलर एकमेकाला. ठीक आहे, अशा पद्धतीने 90 डिग्री कोण करतात ते. तर यांची मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजेच काय? आपला आय झेड. आणि हेच आपलं स्टेटमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट about axis perpendicular to plane. Moment of inertia of laminar object about axis perpendicular to this plane is equal to sum of moment of inertia of two mutually perpendicular axis. दोन mutually perpendicular axis कोणते? x आणि y. आणि लॅमिनार ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर ऍक्सिस कोणता आहे? झेड. हा झेडचा मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर काय असणार? एक्स आणि वायचा मोमेंट ऑफ इनर्शिया. यांची जी सम आहे ही आपल्याला प्रूव्ह करायची आहे सध्या. तर कसं प्रूव्ह करणार बघा, आपण कन्सिडर केलं लॅमिनार ऑब्जेक्ट, त्यानंतर झेड विथ द ऍक्सिस which is perpendicular to this laminar object, then consider two mutually perpendicular axis x and y. आपण दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस कन्सिडर केले x आणि y. then this perpendicular axis is equal to the sum of mutually perpendicular axis moment of inertia. ठीक आहे, consider small element p. इथे एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर p having mass dm. याचा मास काय आहे? dm. जॉईन ओपी एनपी एमपी असं जॉईन केलं तर इथं बघा जो एमपी आहे हाच काय आपला एमपी, हाच काय आपला ही एक्स आणि वाय. या ऍक्सिस वरती दाखवता, इथे दाखवलं समजा एक्स आणि वाय. तर एमपी हाच काय आपला ओएन, तो किती आहे? वाय. आणि एनपी आहे हाच काय आपला ओएम आहे आणि तो काय आपला एक्स. आणि हा जो ओपी ना, हा ओ पासून पी पर्यंत हा काय? झेड. ओ पासून पी पर्यंत हा काय? झेड. ओपी काय? झेड. आणि त्याची काही आवश्यकता नाहीये. अशा पद्धतीने आपण काय केलं की कन्सिडर करून घेतलं. ओके, आता काय करणार बघा, कन्सिडर झाल्यानंतर आता तुम्ही समजून घ्यायचं हे बघा, लक्ष द्या बरं. हा तुमचा थेरम आहे. काय थेरम आहे? आय एक्स इक्वल टू आय वाय प्लस
आय जेड हे स्टेटमेंटच्या खाली लिहून घ्या. जागा कमी असल्यामुळे मी छोट्याशा जागेमध्ये शिकवतोय, त्यामुळे थोडस ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस काय असणार आहे, आय एक्स असं. एक्स ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, एक्स ऍक्सिस कोणता आहे असा. आपण काय करत असतो बघा, ऍक्सिस पासूनच त्या इलेमेंट पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता एम आहे, एन पासून पी पर्यंत डिस्टन्स एम पी काय होईल ना, एम पी चा स्क्वेअर आणि मास म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास ऑफ इलेमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते तुम्हाला माहितीच, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर एम. आता बघा, मास काय या पार्टिकलचा डीएम आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स काय एमपी स्क्वेअर डीएम. बट एमपी स्क्वेअर काय इंटिग्रेशन ऑफ एमपी स्क्वेअर काय एमपी वाय स्क्वेअर डीएम, हे झालं आय एक्स. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस काय राहील, वाय ऍक्सिस कुठे इथं, बरोबर आहे, हा वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता बघा म्हणजे काय होईल, आय वाय इज इक्वल टू एनपी इथून इथपर्यंत डिस्टन्स पी एलिमेंट पर्यंत एनपी स्क्वेअर डीएम. बट एनपी काय आहे, एक्स स्क्वेअर डीएम. आणि लास्टला काय लिहितो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. आता इथे काय लिहिणार आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. मग आपण काय करणार इथे लिहिणार, त्याच्या अबाउट काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय जेड इंटिग्रेशन ऑफ मास डीएम इथून इथपर्यंत डिस्टन्स ओपी स्क्वेअर डीएम. हे काय होईल, हे बघा इथून आय जेड ओ पासून पी पर्यंत ओपी चा स्क्वेअर आणि त्याचं स्मॉल एलिमेंटचं मास काय आपलं डीएम. आता बघा इथं अशा पद्धतीने लिहून घ्यायचं काय, आय एक्स आय वाय आणि आय जेड हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं शोधायचं तुम्हाला कळालं असेल, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. इथं बघा आय एक्स काय होता, या एक्स ऍक्सिस वरती मास काय आहे डीएम आणि डिस्टन्स काय वायचा स्क्वेअर. या वाय ऍक्सिस वरती पहा मास काय आहे डीएम आणि डिस्टन्स काय एक्स चा स्क्वेअर. आणि झेड ऍक्सिस समजा हा झेड ऍक्सिस मास काय डीएम आणि डिस्टन्स काय झेड चा स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. आता हे लिहिल्यानंतर बघा आपण काय करणार, पायथागोरस थेरम यूज करणार. काय यूज करणार, पायथागोरस थेरम. बघा त्याच्यामध्ये एक ट्रायंगल कन्सिडर करा, कोणता दोन ट्रायंगल ओ एम पी आणि ओ एन पी. आपल्याला जो योग्य वाटेल तो ट्रायंगल कन्सिडर करा. तुम्ही ओ एम पी घ्या किंवा ओ एन पी घेतो, मी काय करतो ओ एन पी ट्रायंगल घेतो. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द पायथागोरस. कशामध्ये, ट्रायंगल ओ एन पी. आता ओ एन पी मध्ये 90 डिग्री इथं आहे, त्याच्या समोरचा कोण आहे, हाय 90 डिग्रीच्या समोरचा काय असतो हायपोटेनियस, म्हणजे ओपी काय आला हायपोटेनियस. मग आपण कसं लिहितो इथं कर्ण वर्ग बरोबर म्हणजे हायपोटेनियस ओपी स्क्वेअर. मग हे कोणतं घ्या, ओ एन आणि एन पी, ओ एन स्क्वेअर प्लस एन पी स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा हे ओ एन चा स्क्वेअर आणि हा एन पी चा स्क्वेअर हा दिसतोय ट्रायंगल असं. आता आपण काय कन्सिडर करणार, याला लक्ष द्या की टेक अ इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन घ्या, काय होईल ओपी स्क्वेअर. त्याच्या अगोदर बघा इंटिग्रेशन घ्या ना अगोदर ओ एन पी. ठीक आहे चालेल, डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं तरी चालेल. टेक अ इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेशन घ्या. काय होईल इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम, हे इंटिग्रेशनचा साइन आहे बरं का. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ओ एन स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एन पी स्क्वेअर डीएम. लक्ष द्या बरं, सिंपल आहे. आता ओपी स्क्वेअर डीएम काय तुम्हाला माहिती, कुठे येते ओपी स्क्वेअर, ओपी स्क्वेअर डीएम काय आहे आय झेड. हे काय तर आय झेड. ओ एन स्क्वेअर डीएम ओ एन आहे का याच्यामध्ये, नाही पण इथं चेक करा तुम्ही, मी लिहून दिलं होतं बघा. ओ एन काय आपला एम पी, ओ एन काय आपला एम पी इंटिग्रेशन ऑफ एन पी स्क्वेअर डीएम. एन पी स्क्वेअर डीएम बघा इथं हे झालं, एन पी स्क्वेअर डीएम काय आय वाय.
आणि एमपी स्क्वेअर डीएम काय आहे आय एक्स. हे झालं हेच प्रूफ. आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ना ते प्रूफ केलं आपण. काय हे बघा मी तुम्हाला इथे लिहून दिलं होतं, हे आपल्याला प्रूफ करायचंय. सुरुवातीला काय केलं आपण स्टेटमेंट लिहून घेतलं. काय स्टेटमेंट पूर्ण लक्ष द्या व्यवस्थित. काय स्टेटमेंट लिहून घेतलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट about axis perpendicular to the laminar object is equal to the अरे बाय मिस्टेक Ix is equal to लिहिलं Iz is equal to Ix plus Iy. बाय मिस्टेक झालं ते, ठीक आहे. मोमेंट ऑफ हा झेड ऍक्सिस कसा आहे त्या लॅमिनार ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे. एक्स आणि वाय ही दोन ऍक्सिस एकमेकाला कसे परपेंडिक्युलर आहेत, एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. Moment of inertia of a plane laminar object perpendicular to the laminar object is equal to the sum of moment of inertia of two mutually perpendicular axes. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं की अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ केली एक्स वाय झेड ऍक्सिस. आय एक्स आय वाय आय झेड हे मोमेंट ऑफ इनर्शिया घेतले अबाउट एक्स वाय झेड ऍक्सिस. नंतर काय केलं, कन्सिडर ओरिजिन ओ, कन्सिडर स्मॉल एलिमेंट पी हॅव्हिंग मास डीएफ. ठीक आहे. नंतर एक्स आणि वाय झेड ऍक्सिस काय असेल ते जॉईन करून घेतले. नंतर इथे खाली लिहून घेतलं लेअर डेट. समजा काय समजलं आपण एमपी इज इक्वल काय ओ एन आणि एनपी इज इक्वल काय ओ एन, मग त्याच्यानुसार लिहून दाखवलं मी तुम्हाला. याच्यावरून हा याचा उपयोग फक्त शेवटी होतो, याचा एकाचाच उपयोग होतो तिथे शेवटी. लक्ष द्या, जर तुम्ही हा खालचा ट्रायंगल घेतला तर या 2 नंबरचा उपयोग होईल. लक्ष द्या. मग आपण काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस घेतलं. एक्स ऍक्सिस कोणता आहे तर हा आहे. एक्स ऍक्सिस इथून एक्स ऍक्सिस पासूनच 11 पर्यंत मास काय डीएम, याचा मास डीएम आणि डिस्टन्स काय वाय, वाय स्क्वेअर डीएम. वाय ऍक्सिस घेतला तर एक्स स्क्वेअर डीएम आणि झेड घेतला तर झेड स्क्वेअर डीएम. पायथागोरस थेरम यूज केला. पायथागोरस थेरम काय असतो की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. आता इथं ट्रायंगल कन्सिडर केला ओ एन पी. पी मध्ये ट्रायंगल, याच्यात ट्रायंगल हायपोटेनियस कोणता ओपी आणि एक साइड काय एनपी, दुसरी काय ओपी. मग काय झालं, झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस दिस ही साइड स्क्वेअर. ही साइड इज इक्वल ही साइड घेतली वाय स्क्वेअर, म्हणजे झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थोडक्यात अशा पद्धतीने शेवटी आन्सर आलेले. लक्ष द्यायचं फक्त हायपोटेनियस यूज केलेला थेरम आणि हे कसं सॉल्व्ह केलंय ते. ठीक आहे, समजलंय का. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय अडचण कोणाला बोला, समजलंय का. यस, हॅलो हॅलो बोला. हो सर, समजलं सर. ओके ठीक आहे. नवीन पॉईंट बघतोय बघा मुलांना आपण, काय तर एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. यामध्ये बघा आपण कन्सिडर केलं समजा रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. हे बघा, दिस बॉडी मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल. बॉडी किती पार्टिकलची बनली, सपोज एन पार्टिकलची बनलेली, एन इतक्या पार्टिकलची बनलेली, अंदाजे किती पण असू शकतात एन म्हणजे. नंतर आपण एक असे स्मॉल पार्टिकल कन्सिडर, 1 2 असे सगळे पार्टिकल कन्सिडर करून झाले. शेवटचं पार्टिकल, त्या पहिल्या पार्टिकलचं मास मानला आपण m1, दुसऱ्याचं मानलं m2 आणि लास्ट पार्टिकलचं मास मानला आपण m. ठीक आहे, अशा पद्धतीने 1 to n. आता बघा हे जॉईन करून घ्या. हे सर्व पार्टिकल जॉईन केल्यानंतर त्याच्यापासूनचा डिस्टन्स घ्या, ऍक्सिस पासूनचा. हा ऍक्सिस आहे समजा. ठीक आहे, याचं डिस्टन्स r1, या दुसऱ्या पार्टिकलचा r2, असे सगळे घेतले. आता शेवटचं काय डिस्टन्स घेतलं rn. ठीक आहे. आता बघा इथं जो कन्सिडर केला आपण, याला ओरिजिन वगैरे काही म्हणा. आता ही जी बॉडी रोटेट होती ना, पूर्ण बॉडी ही कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होती. कशी रोटेट होती, विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची फक्त कशी अँग्युलर, ही अँगल मध्ये फिरते ना, म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता बघा मुलांना काय करणार आपण, की तुम्हाला मी काही फॉर्म्युले सांगतोय बघा, ते ऑलरेडी अगोदर झालेले आहे. आपण इथं डिनोट करणार आहे पी एल. पी चा फॉर्म्युला आहे बघा, पी इज इक्वल टू एम पी, सॉरी एल इज इक्वल टू पी आर. एल पासून घेऊ, एल इज इक्वल टू पी आर, पी इज इक्वल टू एम ई आणि व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. लक्ष द्या बरं का, हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्या अगोदर आपण बघितलं बघा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, ही एक्सप्रेशन ऑलरेडी बघितलेलं आहे.
बट आता यल म्हणजे काय असतं माहिती का, अँग्युलर मोमेंटम. काय असतं, अँग्युलर मोमेंटम. आणि हा पी जो आहे हा काय आहे, लिनियर मोमेंटम. काय आहे, लिनियर मोमेंटम. मुलं काय मिस्टेक करते, एल ला लिनियर म्हणते, पी ला अँग्युलर म्हणते. उलट नाही करायचं. एल इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम, पी इज इक्वल टू लिनियर मोमेंटम, आणि व्ही इज इक्वल टू लिनियर वेलोसिटी. व्ही काय आहे, वेलोसिटी. एम बी द मास, आणि ओमेगा तर तुम्हाला माहिती आहे, ओमेगा काय आहे, अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा काय आहे, तर अँग्युलर वेलोसिटी. बघा हे 3 फॉर्म्युले तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे. लिनियर मोमेंटम म्हणजे याची काहीतरी मुवमेंट होती, मुवमेंट म्हणजे फिरतय. अंदर स्ट्रेट लाईन मध्ये फिरत असेल तर ते झालं लिनियर पी, आणि ते अँगल मध्ये फिरतय ना, म्हणून इथं झालं अँग्युलर मोमेंटम. म्हणून याच्यामध्ये आपण काय शोधणार आहे, अँग्युलर मोमेंटम. थोडक्यात आपल्याला काय शोधायचं आहे, यल शोधायचं. काय शोधायचं आहे, यल. जे आन्सर येईल ते आपण तिथे नंतर लिहू लास्टला. लक्ष द्या. याच्यामध्ये काय कन्सिडर केलं आपण, कन्सिडर रिजिड बॉडी. काय आहे, रिजिड बॉडी आहे एनी शेप, कोणत्या पण शेप. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. त्याच्यानंतर बॉडी इज मेड अप ऑफ n number of particle. Body is rotating about axis with constant angular velocity. बॉडी काय होती, रोटेट होती. त्यानंतर बघा, इट इज मेड अप ऑफ हॅव्हिंग मासेस n नंबर ऑफ पार्टिकल, मग हॅव्हिंग मासेस m1 m2 अप टू mn, and perpendicular distance from axis r1 r2 अप टू असं आर. अशा पद्धतीने तुम्हाला काय लिहायचं, याचं कन्सिडर लिहायचे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय शोधायचं आहे, अँग्युलर मोमेंटम. आता रफ करतो, कन्सिडर काहीच नाही. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. बॉडी इज रोटेटिंग अप विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. बॉडी इज मेड ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल and having masses m1 m2 up to mn आणि डिस्टन्स r1 r2 up to rn. अशा पद्धतीने. आता लक्ष द्या मुलांना. तर लिनियर मोमेंटम काय आपल्याला माहिती आहे, लिनियर मोमेंटम, सॉरी अँग्युलर घेऊ आपण डायरेक्ट. 3 फॉर्म्युल्या, 3 फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर तुमचा लास्टचा आन्सर आपोआप येणार. कसं, तर मी सांगतो तसं. अँग्युलर मोमेंटम कशा डिनोट केलं जातं, यल. यल इज इक्वल टू पी आर. यल इज इक्वल टू पी आर. बघा पी इज इक्वल टू काय आहे, एम इंटू हा. पी इज इक्वल टू काय आहे, एम. फक्त इथं सिन्स म्हणा. सिन्स म्हणजे पासून, कुठून तरी पासून आपण लिहिलेले, पण ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे. आता बघा व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण इथं, आर ओमेगा. हे आपल्याला माहिती, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. देअरफॉर इथं देअरफॉर लिहित चाल, म्हणून एल इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ओमेगा. आपल्याला अँग्युलर मोमेंटम भेटली. आता हे बघा, आपण फक्त जस्ट काय इथं प्रूव्ह केला की एक फॉर्म्युला डिराईव्ह केला अँग्युलर मोमेंटमचा. आता आपण काय करणार की अँग्युलर मोमेंट ऑफ फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल अशा पद्धतीने सॉल्व्ह करत जाणार. ठीक आहे. तर लक्ष द्या, हे रफ करतोय मी, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे लक्षात राहू द्या. हे रफ करतो आता. लक्ष द्या मुलांना, एल इज इक्वल टू कसं आलं हे समजणं खूप गरजेचं आहे. इतकं जर आलं तुम्हाला तर काही अडचण नाही. आपण बघणार आता अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. बघा ऑलरेडी आपल्याला माहिती एल इज इक्वल टू काय, एम आर स्क्वेअर ओमेगा. एल इज इक्वल टू काय, एम आर स्क्वेअर ओमेगा. फक्त पहिला पार्टिकल आहे ना, ओमेगा कसा आहे, कॉन्स्टंट म्हणजे बदलत नाही. म्हणजे हा W1 W2 नाही, फक्त W राहणार. मग इथं पहिल्या पार्टिकलचं मास काय, एम, आणि डिस्टन्स काय, R1, आणि ओमेगा बदलत नाही. तर अशा पद्धतीने अँग्युलर मोमेंटम ऑफ पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल घेतला असं पूर्ण पार्टिकल. आता बघा अँग्युलर मोमेंटम ऑफ टोटल बॉडी, आपण वाटलंच तर अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑल पार्टिकल्स घेऊ शकतो. अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा टोटल अँग्युलर आपण लिहू शकतो नाही, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी. फक्त इथे सिमिलरली म्हणा, सिमिलरली सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय राहील, m2 r2 स्क्वेअर ओमेगा. असं थर्ड फोर्थ
शेवटच्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय mn rn स्क्वेअर ओमेगा. हे समजलं. पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं असं. आता बघा टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय राहील. सगळ्या पार्टिकलचं मिळून जेवढं अँग्युलर मोमेंटम राहील ना तेवढं टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम राहील. अँग्युलर मोमेंटम ऑफ टोटल बॉडी. टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम आपण एल मानलं समजा. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम प्लस सेकंड प्लस थर्ड प्लस अशा पद्धतीने काय घेणार आपण लास्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम. टोटल तसंच राहील ना. लक्ष द्या. जे काय होईल m1 r1 स्क्वेअर ओमेगा व्हॅल्यू पुट करायला बघता l1 l2 ची m2 r2 स्क्वेअर ओमेगा ln rn स्क्वेअर ओमेगा. तुम्ही याच्यात जर चेक केलं तर ओमेगा कॉमन निघाल बघा. याच्यात ओमेगा आहे, याच्यात ओमेगा आहे, याच्यात ओमेगा आहे, सर्व याच्यात ओमेगा आहे. मग हे काय होईल m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस वन mn rn स्क्वेअर आणि हा ओमेगा काय घेतला कॉमन. आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू काय असते रे. हे बघा हे जे दिसतंय ना याची व्हॅल्यू काय असते आय ओमेगा. हे तुमचं लास्टचा आन्सर. एल इज इक्वल टू काय आहे मुलांनी बघा आय ओमेगा. खूप सिंपल आहे. खूप सिंपल वे बघा ही एक्सप्रेशन प्रूव्ह करायचा. अशा पद्धतीने तुम्ही जर सॉल्व्ह केलं तुम्हाला फुल मार्क्स तर भेटतीलच प्लस मध्ये सॉल्व्ह पण होईल. काय केलं आपण बघा सुरुवातीपासून व्यवस्थित ऐका. याचं या साईडने डायमेन्शन जस युनिट बाकीचं पण सांगतो पण लक्ष द्या. आपला मेन गोल काय होतं सॉल्व्ह करायचं होतं अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम कसं सॉल्व्ह करणार आपण तर असं मी सांगतो आता कसं. लक्ष द्या. एक कन्सिडर केलं रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. ठीक आहे. बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. ठीक आहे. देन having masses m1 m2 up to mn and distance r1 r2 up to rn. okay. then linear angular momentum चा फॉर्म्युला माहिती आपल्याला l is equal to pr. p is equal to m. लक्षात ठेवा हा जो p आहे ना हा काय m आहे. बट आता जो हा v बाकी आहे ना हा v is equal to काय पुट करा r ओमेगा. अशा पद्धतीने अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला भेटला. आता आपण काय केलं अँग्युलर मोमेंट ऑफ फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ पार्टिकलचं घेतलं फक्त ओमेगा कॉन्स्टंट बाकीचं 1 2 होत राहील. मग तो काय झाला l1 m1 r1 स्क्वेअर ओमेगा l2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा m3 r3 स्क्वेअर ओमेगा ln mn rn स्क्वेअर ओमेगा. आता टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय राहील जेवढे पार्टिकल आहे ना त्यांचा अँग्युलर मोमेंटम. सपोज 10 व्यक्तीकडे प्रत्येकाकडे 1 1 रुपया दिला तर टोटल रुपये तुम्ही 10 म्हणणार. कसं तर प्रत्येकाचे ऍडिशन करणार. तसे ते ऍडिशन करा l1 l2 अप टू ln. व्हॅल्यू पुट केल्या पण ओमेगा कॉमन घ्यावा लागला कारण की सर्वांमध्ये सेम आहे. तर ओमेगा आपण काय केलं कॉमन घेतला म्हणून इथं काय ही जे मध्ये येत आहे ना ब्रॅकेट मध्ये त्याची व्हॅल्यू आय मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा याचं एस आय युनिट बघा. एस आय युनिट खूप सिंपल आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय आहे केजी मीटर स्क्वेअर आणि ओमेगाचं काय रेडियन पर सेकंड. बस केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. रेडियन लिहिलं तरी चालेल. केजी मीटर स्क्वेअर. आयचा फॉर्म्युला काय आहे एम आर स्क्वेअर. याचं युनिट काय केजी. डिस्टन्स काय मीटरचा स्क्वेअर म्हणून हे काय झालं केजी मीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट लिहू शकतो तुम्ही इथं. केजीचं ग्रॅम मीटरचं सेंटीमीटरचं स्क्वेअर आणि सेकंद तसं रेडियन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. डायमेन्शन बघा सिंपल आहे. डायमेन्शन MLT. लक्ष द्या m with the mass kg 1 l with the length 2 and time raised to -1 1 to -1 असं काय याची डायमेन्शन. बघा एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपण दोन्ही प्रूव्ह केलेले आहे. मी तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम समजून सांगितला काय होता हे बघा. एक लॅमिनार ऑब्जेक्ट कन्सिडर केला त्याला ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बाकी दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम. ठीक आहे. त्यामध्ये बघा खूप सिंपलचा पॉईंट काहीच नाही केला. काय केलं फक्त आय एक्स आय वाय आय झेड फाइंड आउट केलं. ऍक्सिस पासूनचा डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू त्याचं इलेमेंटचं मास डीएम आणि इंटिग्रेशन घेतलं फक्त. त्यानंतर बघा तिकडं पायथागोरस थेरम यूज केला या साईडला. पायथागोरस थेरम
तो जो एक दोन्ही पैकी कोणता पण एक ट्रायंगल घ्यायचा, पायथागोरस थेरम यूज करायचा, आय एक्स आय वाय आणि आय झेड ची किमती पुट केल्यानंतर तुम्हाला भेटतं आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. नंतर आता बघितलं आपण अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला काय, एल इज इक्वल टू आय ओमेगा डिराईव्ह करायचं, मेन गोल ते आपलं लक्ष द्या. आता काय करणार, त्याच्यामध्ये कन्सिडर केली एक रिजिड बॉडी इनिशियपची, ती रोटेट होती, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी, आणि ती मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मासेस m1 m2 अप टू mn आणि r1 डिस्टन्स r1 r2 अप टू r. नंतर काय केलं, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहिला, एल इज इक्वल टू पी आर, बट पी इज इक्वल टू एम ही पुट केला, आणि व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. एल इज इक्वल टू पी आर, पी इज इक्वल टू एम ई आणि व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. नंतर फर्स्ट सेकंड थर्ड पार्टिकल म्हणलो, टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय राहील, सर्व पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम म्हणून ऍडिशन केली, ऍडिशन केल्यानंतर व्हॅल्यू पुट केली, ओमेगा जो होता तो कॉन्स्टंट निघला, मग जे मध्ये जे ब्रॅकेटमध्ये राहिले त्याची व्हॅल्यू आहे, ते काय झालं आय ओमेगा. आता आय ओमेगा युनिट तर सिंपल आहे, केजी मीटर स्क्वेअर आयचं, आणि ओमेगाचं रेडियन पर सेकंड, म्हणून हे काय झालं केजी मीटर स्क्वेअर रेडियन पर सेकंड. बस याच्या जागेवर सीजीएस युनिट लिहिलं, ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर रेडियन पर सेकंड. फक्त केजीच्या जागेवर ग्रॅम लिहायचं, सीजीएस मध्ये सेंटीमीटरच्या मीटरच्या जागेवर सेंटीमीटर लिहितो, सेकंद सेकंद. आणि डायमेन्शन तर तुम्हाला माहिती, एम बी द मास केजी, एल बी द लेंथ मीटर, आणि टी बी द टाइम सेकंद. डिवाइडला असलं तर मायनस घ्या, रेस्ट टू द पॉवर जेवढी दिलेली असेल तेवढी आपण डायमेन्शन मध्ये लिहित असतो. ओके, सर्वांना कळालं का? हॅलो बोला, हॅलो समजलंय? हो हो समजलंय का सर्वांना? हॅलो हो सर. ओके ठीक आहे.